आज आपण दरवर्षाप्रमाणे तुम्हा सर्वांना एक वेगळ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात देवीचा उत्सव साजरा करण्याचं खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देऊन गेली कित्येक वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याचं काम करतात ते तुमचे सगळ्यांचे लाडके आणि माझाही लाडका बंटीदादा म्हस्कर। एक मनापासून जनतेवर प्रेम कसं करावं ते तुमच्याकडून शिकावं आणि तोच विचार खऱ्या अर्थाने त्यांनी तुमच्या बरोबर ठेवलेला आहे आणि चांगल्या विचारातून घडण्याचा प्रयत्न करतात। आज खरं म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस, उद्या दसऱ्याला आपण आनंदाने साजरे करणार आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले शरदजी तेली, संभाजी शिंदे, आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते, स्वामी दारवीन, उत्तम विषे, गणेश कथोरे, आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या विभागातील नागरिक, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या बाळमित्रांनो, मी दरवर्षी तुम्हाला भेटायला येत असताना हाच विचार करत असतो की कुठल्याही पदावर नाही, कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता पदावर नसताना सुद्धा तुम्हाला न्याय देण्याची भूमिका बजावतोय, हे कौतुक खऱ्या अर्थाने बंटीचं करायला मला आनंद तुमच्या समोर वाटेल। हे घडत नाही कधी। आणि जे निवडून येतात ना, त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहिती आहे। 5 वर्षामध्ये या वार्डामध्ये सगळ्यात फेलीवर जर गेला असेल तर हा वार्ड गेलेला आहे, पण बंटीने त्याला साथ दिली, पाहिजे तेवढी कामं करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, त्याला यश आलं, त्याला निधी मिळाला। पदावर नसताना सुद्धा निधी घेऊन तुमच्यासाठी सतत राबणारा कार्यकर्ता हा माझ्यासमोर आज भक्त बदलापूरमध्ये बंटी म्हस्कर आहेत आणि हा विचार तुमच्यासाठी समोर ठेवलेला आहे। आज देवीच्या चरणी तुमच्या पण सगळ्यांच्या मनातल्या भावना मी सांगेल की उद्याचा दसरा, उद्या सीमोल्लंघन करणार आहात तुम्ही, या वार्डातून पण सीमोल्लंघन झालं पाहिजे आणि बंटी दादा म्हस्कर खऱ्या अर्थाने तुमचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे। याच खऱ्या उद्या दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा देईल। मनापासून तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलंय, हे प्रेम बंटीवर मनापासून ठेवलंय ते कायमस्वरूपी दाखवा आणि नगरपालिकेमध्ये तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठवा। विकासाला लागणारा निधी किसन कथोरे बंटीच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे। तुम्ही 25 वर्षाचा मला प्रवास दिलाय, आता बंटीला अजून 5 वर्ष माझ्या जोडीला द्या आणि विकासाची दिशा बदलून घ्या। हाच तुम्हाला आजच्या दिवसाचा मी मनापासून संदेश देईल। निश्चितपणे बदलापूरची जनता सुज्ञ आहे, कोणाच्याही भूलतापांना बळी पडणार नाही आणि कोणाच्याही पैशाला बळी पडणार नाही। ती बळी पडतील तर ती फक्त विकासाच्या दृष्टीने आणि चांगल्या विचारातून जोडली जातील आणि बदलापूरचं परिवर्तन होईल, हा मला स्वतःला विश्वास आहे। कारण माझ्या टायमालाही घडलंय, तुम्हाला माहिती आहे, सगळेजण एक झाले होते, आता तुमच्याकडे येतील ते पण एक झाले होते, पण आमच्या बंटी दादांनी तुमच्या बरोबर किल्ला लढवला आणि मला या भागातून 1 साइड मतदान तुम्ही दिलंय। मनापासून तुमचा सगळ्यांचा आभार मानेल। हे घडतंय, 25 वर्ष तुम्ही मला सांभाळलाय, एखाद्या मुलासारखा वाढवलाय। आज माझ्या सगळ्या शहरामध्ये माझी मुलं मला डायरेक्ट आमदार कोणी बोलत नाही, आप्पा आप्पा का बोलतात, तर ते एक जिव्हाळा तयार झालेला आहे, एक आपुलकीचं नातं तयार झालंय। तेच नातं बंटीच्या बाबतीमध्ये तुम्ही करावं आणि चांगल्या विचारातून बदलापूरचा आणि या भागाचा विकास घडवावा, हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। मनापासून तुम्हाला उद्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय माता दी। डीजे